नमस्कार. सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. मी सौभाग्यवती यज्ञा देवदत्त साळगावकर. मी म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघाकडून शिवसेना आणि बीजेपीची अधिकृत उमेदवार या लढतीत उतरलेली आहे. मुळात माझं जन्मगाव म्हापण हे आहे. मी सध्या कोचरे गावची रहिवासी आहे. मी इथे एस.एल. देसाई विद्यालय पाट या हायस्कूलमध्ये मागील 24 वर्ष विद्यादानाचं पवित्र कार्य म्हणजे अध्यापन करत आहे. आणि या पंचक्रोशीतलीच मी रहिवासी आहे. कोचरा हे माझं गाव आहे. आणि सध्या या ठिकाणी अनेक चांगली विजन्स, अनेक चांगली ध्येय धोरणं डोळ्यासमोर ठेवून मी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. कोकणचे भाग्यविधाता सन्माननीय राणे साहेब, प्रदेशाध्यक्ष बीजेपी सन्माननीय चव्हाण साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब, माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर साहेब, त्याचबरोबर कुडाळ मालवणचे आमचे आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या एक सुंदर विजनमुळे माझ्या कोकणाचा फार मोठ्या प्रमाणावर विकास घडत आहे. आणि खूप छान पद्धतीने आमच्याकडे विकासाची गंगोत्री या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचलेली आहे. आणि माझा आता असा एक मानस आहे की त्यांच्या माध्यमातून आम्हाला या भागाचा अत्यंत सुंदर पद्धतीने विकास करायचा आहे. मुळात केंद्रात आमचीच सत्ता आहे, राज्यामध्ये देखील आमचंच सरकार आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्या मदतीनं या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने या माझ्या निसर्ग सुंदर अशा कोकणचा आणखी छान पद्धतीने विकास करावा अशी माझी अपेक्षा आहे. मुळात असं म्हटलं जातं की राजकारणाकडे सुशिक्षित व्यक्ती वळत नाहीत, पण मी स्वतः MA BEd आहे, DSM कोर्स पूर्ण केलेला आहे. आणि माझ्या समवेत पंचायत समितीला आमचा मित्रपक्ष बीजेपीचे सन्माननीय श्री आप्पा फणसेकर या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तेही स्वतः GDCA झालेले आहेत, सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. ते कोचरा गावचे सरपंच पद त्यांनी भूषवलं होतं, त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क आहे. माझे पती सन्माननीय श्री देवदत्त साळगावकर साहेब या ठिकाणी कोचरा गावचे त्यांनी उपसरपंच पद भूषवलं होतं. फार मोठ्या प्रमाणावर सांगायचं म्हणजे ते एक चांगले समाजसेवक आहेत. ते लोकांच्या अडीनडीला सातत्याने धावत असतात. हा समाजसेवेचा, इतरांना मदत करण्याचा वसा आम्हाला लाभलेला आहे. सन्माननीय श्री दीपक केसरकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही 24 तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि कायमस्वरूपी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी तत्परच असतो. त्यामुळे समाजसेवेचा वसा मला माझ्या घरातूनच मिळालेला आहे. शिक्षिका म्हणून कार्यरत असताना माझा समाजाशी मागील 22 वर्ष नित्य संपर्क येत आहे. आणि समाजाशी संपर्क येताना पालकांशी संपर्क येतोय, शिक्षण क्षेत्राशी संपर्क तर आहेच माझा. आणि त्यावेळेला असं मला जाणवलं की या क्षेत्रामध्ये मलाही आता उतरलं पाहिजे, कारण शिक्षिका म्हणून कार्य करताना मी सेवा करतच आहे. पण त्याचबरोबर या सेवेला अशा प्रकारे जर राजकारणाच्या माध्यमातून त्याची जोड मिळाली तर मला माझ्या वरिष्ठांच्या माध्यमातून या ठिकाणचा आणखी खूप चांगला विकास करता येईल. या ठिकाणी अनेक समस्या भेडसावत आहेत. म्हणजे प्रामुख्याने समस्या आहे ती बेरोजगारीची समस्या आहे. पण आता सध्या वेंगुर्ल्यालाच एक 5 स्टार हॉटेल आता काही दिवसातच सुरू होते. म्हणजे त्या माध्यमातून किंवा माझ्या खवणेला आता तुम्ही इथे पाहू शकता, अतिशय सुंदर असं कायाकिंग किंवा पर्यटनाच्या संधी फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. मग जर माझ्या वरिष्ठांशी त्यांच्या मार्गदर्शनातून मी या ठिकाणी याच्यात खूप चांगला बदल करू शकते. अनेक मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेतच,
पण त्याबरोबर त्या सुविधांमध्ये आणखी थोडी भर पडायला पाहिजे. त्यामुळे मी अगदी आवर्जून तुम्हाला पुन्हा एक गोष्ट नमूद करते, की असं नाहीये की राजकारणामध्ये सुशिक्षित लोक उतरत नाहीत. मी छंद म्हणून नाही, तर एक माझा समाजसेवेचा वसा जे माझे मिस्टर पार पाडत आहेत, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या जोडीनं मला या ठिकाणी समाजसेवेमध्ये, या राजकारणामध्ये उतरावसं वाटलं. शिंदे सेनेने माझ्यावर हा पूर्ण विश्वास टाकलेला आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे विद्यमान आमदार, माजी शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकभाई केसरकर यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. हा एक विश्वास माझ्या एकटीवर टाकलेला नाहीये. तर या भागातील महिला, गृहिणी आणि माझ्या परिसरातील सर्व विद्यार्थी किंवा शिक्षण प्रेमी म्हणा, सर्व ग्रामस्थ म्हणा, या सर्वांसाठी ही स्त्री, ही व्यक्ती काहीतरी करू शकेल या दृष्टीने त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकलेला आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. आणि त्यांनी टाकलेला, माझ्या पक्षाने, आम्ही मित्र पक्षांनी जो माझ्यावर, माझ्या युतीने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला मी 100% सार्थ ठरवून दाखवणार आहे. मापण मतदारसंघामध्ये आता सध्या प्रलंबित काही प्रश्न आहेत. बऱ्याचशा प्रश्नांची पूर्तता या ठिकाणी केलेली आहे आणि बरेचसे प्रश्न जे आहेत, जे मार्गी लागण्याच्या याच्यात आहेत, त्या प्रश्नांवर त्यांचं काम चालू आहे. पण मला वाटतं बेरोजगारी हा प्रश्न या ठिकाणी मला जाणवतोय मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे त्या प्रश्नावर आम्ही फार मोठ्या प्रमाणावर कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. कारण हा अगदी माझा परिसर म्हणजे अगदी स्वर्गभूमी आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून या भूमीचा मला विकास करायचा आहे. माझ्या महिलांना, माझ्या युवकांना खूप चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते सुविधा, पाणी सुविधा या अगदी मूलभूत गरजा आहेत. म्हणजे शिक्षिका बाजूला ठेवल्यानंतर एक गृहिणी म्हणून या गोष्टींशी माझाही संबंध येतो. तर माझ्या वरिष्ठांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रश्न सोडवण्यासाठी अगदी आम्ही कटिबद्ध आहोत. हो, अगदी बरोबर आहे. कारण ज्या ठिकाणी प्रवास सुखकर जेव्हा होतो, त्यावेळेलाच पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात. या पंचक्रोशीला रोजगार मिळू शकतो. अनेक नवनवीन कारखाने किंवा उद्योगधंदे या ठिकाणी उभे राहू शकतात. त्यामुळे या रस्ता, या प्रश्नावर आम्ही अगदी, कारण मला माहिती आहे या गोष्टीची, मलाही जाणीव आहे की ज्या वेळेला आमचं इथे टुरिझमच्या गोष्टी रविवार, शनिवार असतो, टुरिस्ट एकदम भरपूर येतात, त्यावेळेला रस्त्यांची गैरसोय होतेच. त्यामुळे या प्रश्नावर आम्ही अगदी प्राधान्याने लक्ष देणार आहोत. आणि हा प्रश्न जो रस्ते आमचे थोडे अरुंद आहेत, थोडे रस्ते आमचे खराब आहेत, त्या रस्त्यांवर आम्ही अगदी प्रामाणिकपणे काम करणार आहोत. मुळात मला असं वाटतं, ही माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, की माझ्या तरुणांना, माझ्या या तरुणांना या स्वर्गभूमीत ते राहतात. त्यामुळे रोजगार कमवण्यासाठी इतरत्र जाण्याची आवश्यकताच नाही. कारण कोकणात जागोजागी रोजगार आहे आणि तो आम्हाला हुडकून काढायचा आहे. आम्ही हुडकून काढलेला आहे आणि मला त्याच्यासाठी वाटतं, की पर्यटन हे त्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम माध्यम आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीतून रोजगार निर्माण करण्यासाठी आम्ही अगदी पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. अगदी तुम्ही बरोबर म्हटले, कारण सावित्री मातेच्या कृपेनेच आम्ही या ठिकाणी आज आहोत, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आणि बरोबर आहे तुमचं, की स्त्री शिकल्यानंतरच घर शिकतं, कुटुंब शिकतं. त्यामुळे स्त्री आता हा रेशो, स्त्री शिक्षणाचा किंवा स्त्री साक्षरतेचा रेशो अगदी चांगला सिंधुदुर्गात आम्हाला सर्वत्र जाणवतोय. त्यामुळे या ठिकाणी आता अगदी सगळीकडे, म्हणजे मी जेव्हा प्रचाराला फिरते, त्या ठिकाणी मला माझ्या भागातील सर्व महिलांचं अत्यंत सुंदर असं मला पाठबळ मिळते. ते माझं मनोबळ उंचावत आहेत आणि त्यांना अगदी मनापासून आनंद झालेला आहे, की त्यांची प्रतिनिधी म्हणून ते मला जिल्हा परिषदेवर पाठवायला अतिशय आनंदाने उत्सुक आहेत. अर्थातच लोक परिवर्तनासाठी उत्सुक आहेत.
छानपैकी त्यांना हे नवीन परिवर्तन हवं आहे. त्यांना आता नवीन आपला विकास घडवून आणायचा आहे. आमच्या माध्यमातून आमचे प्रयत्न चालू आहेत याची त्यांना जाणीव आहे आणि त्यामुळे आम्हाला अगदी ते भरभरून पाठिंबा देत आहेत. मला वाटतं सत्ता ही सेवेची दासी आहे. हे ब्रीद आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि माझ्या आयुष्याचं ध्येय किंवा मी आता हे राजकारणात जे उतरली आहे, माझ्या मनात तोच हेतू आहे की सत्ता ही सेवेची दासी आहे आणि माझ्या परिसराचा, माझ्या पंचक्रोशीचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि असं तुम्ही काही जणांनी असंही म्हटलंय की निवडून आल्यानंतर लोक ठेकेदार बनतात किंवा तत्सम. पण सुदैवाने मी शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. त्यामुळे माझ्या बाबतीत असा विचार येणं खरं म्हणाल तर चुकीचं आहे. आणि मी माझा परिसर आता असं पुन्हा एकदा एका गोष्टीचा मी उल्लेख करते की असं म्हटलं जातं की सुशिक्षित लोक राजकारणाकडे पाठ फिरवतात, ते या ठिकाणी येत नाहीत. पण माझ्या वरिष्ठांनी मला ही जी संधी दिलेली आहे, माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे, त्याला मी अगदी 100% खरी उतरेन. मी निवडून आल्यानंतर अर्थातच मी या पंचक्रोशीचीच लेक आहे, पंचक्रोशीचीच सून आहे. त्यामुळे मी पंचक्रोशीसाठी माझ्या 24 तास उपलब्ध असणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या माध्यमातून अर्थातच मी सर्वांशी कनेक्टेड राहणारच आहे, यात दुमत नाही. निवडणुकीत माझी प्रेरणा असं म्हणाल तर एका व्यक्तीचं मी या ठिकाणी नावच घेऊ शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टी, कारण मी माझ्या जीवनात मधमाशीचा आदर्श ठेवते. मधमाशी कशी प्रत्येक ठिकाणाहून चांगली गोष्ट घेते, त्याप्रमाणे मी माझ्या वरिष्ठांचे, माझ्या जीवनात अनेक अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडून मी चांगले चांगले गुण घेतले आहेत. त्यांच्याकडचा एक एक गुण मी घेतला आहे आणि मधमाशीचा आदर्श मी माझ्या जीवनात ठेवते आहे. प्रेरणा म्हणाल तर माझे पती श्री दत्ता साळगावकर यांच्या समाजसेवेचा वसा, ते या ठिकाणी समाजसेवेत कार्यरत आहेतच. त्यांच्याकडून मी अगदी माझ्या पहिल्या घरातून माझा आदर्श तेच आहेत. आणि त्यानंतर वेळ प्रसंगी सगळ्यांना उपयोगी पडणारे हे माझे सगळे कार्यकर्ते, हेच माझी प्रेरणा आणि हेच माझे बलस्थान आहे. माझ्या मापणच्या मतदारसंघातील माझ्या सर्व मतदारांनो, तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेत मला पाठवताय तुम्ही. त्यामुळे तुमच्या माझ्याकडून असलेल्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, या ठिकाणी खूप चांगला रोजगार आणण्यासाठी अनेक मूलभूत प्रश्न आहेत, ते बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत. अनेक प्रश्न आपले सुटत आहेत, प्रश्न सोडण्याचं काम चालू आहे, सोडवण्याचं काम चालू आहे. पण हे सगळे प्रश्न आवर्जून सुटतील आणि माझी ही सुजलाम सुफलाम भूमी, पर्यटनाने समृद्ध असलेली भूमी अधिक समृद्ध होईल. माझ्या माध्यमातून मी घरोघरी रोजगार आणण्याचा प्रयत्न करेन, विकास करेन, अशी मी अगदी 100% ग्वाही देते. आणि तुमच्या सर्वांचं मिळणारं प्रेम माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. असं म्हटलं जातं की शिक्षक राष्ट्र घडवतो, बरोबर आहे? शिक्षक राष्ट्र घडवणारी एक व्यक्ती आहे आणि तीच शिक्षिका आता मी या ठिकाणी तुमचं प्रतिनिधित्व करायला जिल्हा परिषदेमध्ये जात आहे. तुमच्या शुभेच्छा आणि तुमचे सहकार्य, तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत राहू दे. खरंच असं म्हटलं आहे ते खरंच आहे की कोकण हा माझा स्वर्ग आहे आणि या ठिकाणी मी महायुतीची उमेदवार आहे. त्यामुळे माझ्या सर्व वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांकडून या ठिकाणी मला निधीची कोणतीच कमतरता पडणार नाही, निधीची कमतरता मला कुठेच भासणार नाही. मी अगदी कसोशीने माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार. हे माझं निसर्ग सौंदर्याने भरभरून जे समृद्ध माझं असं कोकण आहे, ते आणखी समृद्ध होईल याकडे मी प्रयत्न करेन. यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि जे सन्माननीय केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब, आमचे
प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब, पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब, माजी शिक्षण मंत्री आमचे सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर साहेब यांचं विजन आहे. अगदी कोकण माझं जे उत्तम कोकण आहे ते सर्वोत्तम बनवण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मला लाभणारच आहे. भरघोस अशा स्वरूपाचा निधी या ठिकाणी ते उपलब्ध करून देणार यात मला तिळमात्र शंकाच नाही. माझ्या प्रिय मतदार बांधवांनो, येत्या 5 फेब्रुवारीला या ठिकाणी मतदान संपन्न होत आहे. मी यज्ञा देवदत्त साळगावकर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची महायुती आहे. त्या महायुतीची मी अधिकृत उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरी जाते. जिल्हा परिषद मापण मतदारसंघ माझ्याबरोबर पंचायत समिती मापणला सन्माननीय आपा फणसेकर भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. ते कमळ या निशाण घेऊन या ठिकाणी निवडणुकीला उतरलेले आहेत. परुळे मतदारसंघातून सन्माननीय सचिन देसाई साहेब या ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहेत. माझ्या सर्व मतदार बांधवांना अशी विनंती आहे की आम्हाला या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान करून आम्हाला विजयी करावं. मी यज्ञा देवदत्त साळगावकर या ठिकाणी 2 नंबरचं आहे माझं नाव आणि धनुष्यबाण ही माझी निशाणी आहे. सन्माननीय आपा फणसेकर हे 2 नंबरला त्यांचं नाव आहे, त्यांची निशाणी आहे कमळ. तर तुम्हाला अशी विनंती आहे, अगदी माझं प्रेमाचं आवाहन आहे की तुम्ही आम्हाला भरभरून मतदान करून विजयी करावं आणि तुमचा हक्काचा प्रतिनिधी या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पाठवावा. धन्यवाद.